महाराष्ट्र आणि बातमीपत्राला सुरुवात करतोय। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी पाहावयास मिळते, तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत। तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। सलगच्या सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी पाहावयास मिळते, तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। तर अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडी सुटावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। खरं तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, या संदर्भात अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर कालपासून आपण दुपारपासून पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती एक्सप्रेसवे वरती पाहायला मिळते। जवळपास 6 ते 12 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या आता पाहायला मिळत आहेत। आणि केवळ आता एक्सप्रेसवेच नाही तर एक्सप्रेसवेवर ट्रॅफिक आहे म्हणून जुन्या मार्गावरून पुण्याकडे येणारी वाहतूक आहे ती देखील आता जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंत ठप्प झालेली पाहायला मिळते। लोक जे आहेत ते आता वाहनं त्यांची जुन्या हायवेनी पुण्याकडे आणण्यासाठी पाहत आहेत, त्यामुळे तो देखील मार्ग जो आहे तो आता पूर्णपणे संत गतीने चालत असलेला पाहायला मिळतोय। खरं तर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर खालापूर टोल नाका ते अमृतमांजन ब्रिज ते तसेच खंडाळा ते लोणावळा एक्झिट पर्यंतची सगळी वाहतूक जी आहे ती सध्या संत गतीने सुरू असलेलं पाहायला मिळतंय। मुंबई पुणे जुन्या मार्गावर बोरघाटाची पुण्याकडून वाहतूक येते तर ती खोपोली ते खंडाळापर्यंत जवळपास 12 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या या सगळ्याकडून पाहायला मिळत आहेत। खरं तर जे ते वाहतूक पोलिसांनी एक निर्णय घेतलेला होता की एक्सप्रेसवेवरची जड वाहतूक काल सायंकाळी 6 नंतर जी आहे ती पूर्णपणे थांबवली होती, परंतु ही जी वाहनं आहेत त्याची देखील संख्या मोठी असल्यामुळे ती वाहनं इतक्या वेळ थांबवून ठेवणं सोयीचं नव्हतं, कारण का त्यांच्या देखील रांगा वाढत चाललेल्या होत्या। त्यामुळे त्या वाहनं जी आहेत ती सुद्धा आता एक्सप्रेसवेवरती काही कालावधीपूर्वी सोडलेली होती, परंतु ते सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी या सगळ्यामुळे झालेली पाहायला मिळत होती। परंतु आता जे आहे ते थोड्या वेळामध्ये पुन्हा एकदा जड वाहनं जी आहेत ती थांबवली जातील आणि हलकी वाहनं जी आहेत ती पुण्याकडे आणि मुंबईकडे सोडली जातील। प्रज्ञा जी, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।